नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लकी रागानेच तिथून निघून जातो. इंद्राताईंना खूप वाईट वाटतं. आता इंद्राताई सागरला म्हणतात, सागर तू चुकीचा वागलास. अरे लकीची तब्येत बरी नसताना तू त्याला बोलणं योग्य नाही. तुला माहित आहे ना की मागच्या वेळी सुद्धा असाच लकी रागाने घराबाहेर पडला होता आणि त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि आजही तो असाच रागाने निघून गेला आहे. खरंच सागर, मला लकीची खूप काळजी वाटत आहे. परंतु सागर मात्र खूप चिडलेला असतो. मुक्ताही सागरला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि सागरला म्हणते, सागर अहो थोडी शहानिशा तरी करायची, थोडी खात्री तरी करून घ्यायची आणि मग बोलायचं. सागर म्हणतो, मुक्ता बस. आणि काय चाललंय तुमचं? मुक्ता, स्वाती, प्रत्येक वेळी तुम्ही आता त्याला पाठीशी घालणार आहात का? आतापर्यंत मम्मी त्याला पाठीशी घालतच आली आहे आणि म्हणूनच हे सगळं काही घडत आलं आहे. मम्मीचं ठीक आहे, परंतु तुमचं दोघांचं काय? तुम्हा दोघांना माहीत असूनही तुम्ही आता लकीला पाठीशी घालत आहात का? हे सगळं काही पैशामुळे होत आहे. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला न विचारता कोणीही लकीला पैसे द्यायचे नाहीत. त्याला जर पैशाची किंमत कळली नाही तर तो असाच वागत राहणार आहे आणि जर कोणी पैसे देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल, असं म्हणत सागर मुक्ता आणि सागरकडे पाहतो आणि रागानेच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे मात्र सावनीने आता रूममध्ये येत मोकळा श्वास घेतलेला असतो. सावनी दरवाजा बंद करते आणि मोकळा श्वास घेत म्हणते, सुटले. बरं झालं मी सुटली. आज जर सागरच्या हाती मिळाली असते ना तर सागरने तर माझा जीवच घेतला असता. थोडक्यात वाचले. जीवच घेतला असता काय, सागरने अगोदर मला घराबाहेर काढलं असतं, हाताला धरून हाकलवून दिलं असतं आणि मी कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सागरने काही ऐकून घेतलं नसतं. खरंच यापुढे मला काळजी घ्यावी लागेल, अशी काळजी घ्यावी लागेल की जर मी काळजी नाही घेतली तर कधी ना कधी या घराबाहेर पडावं लागेल. असा विचार करत सावनी आता स्वतःची काळजी घ्यायची ठरवते. दुसरीकडे पाहायला मिळतं सागर खूप चिडलेला असतो. लकीच्या वागण्यामुळे सागरला खूप त्रास होत असतो. मुक्ता येते आणि सागरला विचारते, सागर काय झालंय? तुम्ही असं स्वतःला त्रास करून का घेत आहात? सागर म्हणतो, कंटाळा आलाय. लकीच्या रोजच्या कारस्थानाला मी खरंच खूप कंटाळलो आहे. खरंच बस झाली ही लकीची कारस्थानं. एकही दिवस असा जात नाही की सगळं काही नीट होईल. रोज काही ना काही घडामोड्या चालूच असतात घरी आणि लकीची कारस्थानं काही संपत नाहीत. मुक्ता म्हणते, सागर तुम्ही शांत व्हा ना. सागर म्हणतो, कसा शांत हो मुक्ता? अहो माझा आज एवढा छान मूड होता. परंतु नाही, लकीनं तर ठरवूनच ठेवलं आहे की घरात काही चांगलं घडत असेल तर आपण नक्कीच काहीतरी करावं, कारण आतापर्यंत लकी तर तेच करत राहिला आहे. कधी कधी पोरींची लपडी, तर कधी मारामाऱ्या, तर कधी मार्कशीट लपवून ठेवणं आणि आता तर काय, घरातच चोरी करणं पैशासाठी. नाही, खरंच मुक्ता, आता लकीच्या या कारस्थानांना आणि लकीच्या या वागण्याला मी खरंच खूप कंटाळलो आहे. खरंच लकीला एवढं कळत नाहीये का की त्याच्या या वागण्यामुळे आईला किती वाईट वाटत असेल, आईला किती त्रास होत असेल, याचा विचार नाही का केलाय लकीने? मुक्ता म्हणते, सागर अहो तुम्ही शांत व्हा, सगळं काही नीट होणार आहे. सागर म्हणतो, का शांत हो मुक्ता? मी आज ठरवलं होतं की तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं, खूप छान एन्जॉय करायचा, मूड फ्रेश करायचा. परंतु नाही, लकीने पुन्हा गोंधळ घालून ठेवलाच. जेव्हा जेव्हा मी असा काहीतरी प्लॅन करतो तेव्हा तेव्हा नक्कीच काहीतरी गोंधळ होतच असतो आणि हा सगळा गोंधळ फक्त लकीमुळेच होत असतो. मुक्ता अहो बघा ना, मी तुमच्यासाठी एवढा छान प्लॅन केला आणि आता मात्र मी तुम्हाला कुठे घेऊनही जाऊ शकत नाही. नाही मुक्ता, तुम्ही चला, तुम्ही लगेच तयार व्हा, आपण 5 स्टार हॉटेलला जाऊ, डिनर करून येऊ, म्हणजे आपला मूडही फ्रेश होईल. मुक्ता म्हणते, हो का सागर? सागर आता तुम्हीच तर म्हणालात ना की आईला किती त्रास होत असेल, स्वातीताईला किती त्रास होत असेल. मला सांगा, घरच्यांना असा त्रास होत असताना तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये खरंच एन्जॉय करू शकता का? सागर मी तुम्हाला अगदी नीट पद्धतीने ओळखते. आईला त्रास होत असताना किंवा स्वातीताईला किंवा घरातील कोणालाही त्रास होत असताना तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तरी एन्जॉय करणार नाहीत, हे मला चांगलंच माहीत आहे. सागर अहो तुमच्यातील एक आदर्श मुलगा, सहनशील भाऊ हे करूच शकत नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. मुक्ता म्हणते, सागर तुम्ही कितीही मला फसवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला माहीत आहे की सागर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा किती त्रास होत आहे. मुक्ता, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना माझ्यातील नवरा मात्र हरतच आहे. कित्येक वेळा तुमच्यासाठी कितीतरी प्लॅन केलेत, परंतु ते प्लॅन कधीही पूर्ण झालेच नाहीत. लग्नानंतर कित्येक वेळा फक्त तुम्हीच तडजोड केली आहे. मुक्ता अहो लग्न झाल्यापासून
मी तुमच्या खांद्यावर फक्त जबाबदाऱ्यांचा ओझाच दिला आहे. बाकी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. ना तुमच्यासाठी मी कधी असे प्लॅन केलेत, ना तुम्हाला प्रेमाचे क्षण अनुभवायला दिलेत, ना कधी तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. जेव्हा जेव्हा प्लॅन केला तेव्हा तेव्हा काही ना काही घडलं आणि माझ्यातील नवरा हा नेहमीच हरत गेला. आणि म्हणूनच मुक्ता, आज मला खूप वाईट वाटत आहे की मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही. आज मला तुम्हाला डेटवर घेऊन जायचं होतं आणि तेही जाता आलं नाही. मुक्ता म्हणते, सागर असं का बोलताय तुम्ही? आणि मला सांगा, डेटवर जाणं म्हणजे नक्की काय असतं? एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं, तिथे जाऊन महागड्या वस्तूंची ऑर्डर करायची आणि थोडंसं खायचं आणि घरी यायचं. सागर, डेट म्हणजे हेच असतं ना, की आपल्या मनातील गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणं, आपलं मन मोकळं करणं, काही 2 प्रेमाच्या गोष्टी करणं, दोघांमध्ये असणारा विश्वास अजून घट्ट करणं, हेच तर डेटमध्ये असतं ना. परंतु सागर, डेटवर जाण्यासाठी आपल्याला 5 स्टार हॉटेलचीच का गरज असते सागर? आज आपण दोघंही आपल्या रूममध्ये असे खुर्चीवर बसून एकमेकांच्या समोर एकमेकांचं मन मोकळं करत आहोत, एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांविषयी असणारं प्रेम पाहत आहोत. आणि आपल्या या डेटवर ना कोणाची कुजबूज, ना कोणाचा आरडाओरडा आणि ना कोणी डिस्टर्ब करत, फक्त आपण दोघेच आहोत. आणि म्हणूनच त्या बाहेरच्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊन जे आपण डेट एन्जॉय करणार होतो, तीच डेट आज मला माझ्या रूममध्ये जाणवत आहे. तीच डेट मला माझ्या रूममध्ये एन्जॉय करायची आहे. कारण तुम्ही माझ्यासोबत आहात आणि आपल्या दोघांचं एक वेगळं जग आहे, की ज्या जगामध्ये फक्त तुम्ही आणि मीच आहोत. सागर म्हणतो, मुक्ता म्हणते, हो सागर, हो, डेटवर जाणं यासाठी फक्त 5 स्टार हॉटेलची गरज नसते, तर त्यासाठी गरज असते ती एकमेकांच्या साथीची, एकमेकांना समजून घेण्याची. मग आपली डेट आपण कुठेही सेलिब्रेट करू शकतो. आज आपण आपली डेट आपल्या रूममध्ये सेलिब्रेट करत आहोत. मग सागर, मला सांगा, अजून काय हवं आहे? यालाच तर खरी डेट म्हणतात. आज आपण एकमेकांच्या मनातील भावना जाणून घेत आहोत, हेच तर आपल्यासाठी खूप आहे. आता मात्र मुक्ताच्या मनाचा हा मोठेपणा पाहून सागरला खूप भरून आलेलं असतं. सागरला त्याच्या भूतकाळाची आठवण होऊ लागते. पावनीची चिडचिड, तिचं रागवणं आणि सागर तिला शांत करणं, हे सर्व काही सागरला आठवत असतं. सागर सावनीला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही, यामुळे सावनीची होणारी चिडचिड सागरला आठवते. सावनीचं बोलणं त्याला आठवतं. सागर, अरे तू कधीतरी मला बाहेर घेऊन गेलायस का? सागर, अरे मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे की घरी बसून संध्याकाळच्या वेळी मला कंटाळा येतो, कधीतरी घेऊन जावं बाहेर, परंतु नाही सागर, कधी घेऊन जातोस का बाहेर? कसला नवरा आहेस तू? आता सगळं काही सागरला आठवत असतं. सावनीची होणारी चिडचिड सागरला आठवते. सावनी सागरला म्हणालेली असते, सागर, अरे तू तर माझ्यासाठी काहीच करू शकत नाही. माझ्या एवढ्या कोणत्या अपेक्षा होत्या रे? मला तर एवढंच वाटत होतं ना की तू कधीतरी मला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जावं, आपण एकमेकांसाठी वेळ द्यावा. परंतु नाही सागर, तुला कुठे घेऊन जावं म्हटलं तर एखाद्या जत्रेतल्या छोट्याशा हॉटेलमध्ये घेऊन जातात, तसं मला टपरीवर घेऊन जातोस आणि तिथे मिळणारी ती स्वस्तातली पावभाजी आणि उसाचा रस, त्या पलीकडे कधी तू चांगल्या हॉटेलमध्ये मला घेऊन गेलायस का? सागर, बोल ना, कसला नवरा आहेस रे तू? आता सागरला हे सर्व शब्द आठवत असतात. मुक्ता आणि सावनीमध्ये असणारा फरक सागरला आठवत असतो. सागरला सावनीचं बोलणं आठवतं. सावनी सागरला म्हणालेली असते, सागर, अरे तू माझी एकही इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीस सागर. सागर, कधीच तू माझ्या मनासारखा वागला नाहीयेस. एवढंच नाही तर सागर, तू कधीही माझ्या मनाचा विचार केलाच नाहीस. तुला फक्त एवढंच म्हणायचं असतं. सावनी, अगं बाहेर जाण्याची काय गरज आहे? आपण आहोत ना एकमेकांसाठी. आपण घरीच थांबू, घरीच एन्जॉय करू. अरे परंतु घरी काय एन्जॉय करणार आहोत सांग ना. अरे संध्याकाळ झाली की तुझं थोबाड बघायला सुद्धा मला कंटाळा येतो. अरे मला एक सांग, बाहेर जग फिरणारी लोक वेडी आहेत का? एवढा पैसा खर्च करून लोक बाहेर फिरायला जातात, आपल्या बायकोला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या बायकोसाठी हवं नको ते करायला तयार असतात. परंतु सागर, तुझं काय? अरे तुझ्याकडून जग फिरायची अपेक्षाच नाही, परंतु साधं मुंबई तरी फिरवशील का मला? नाही, मला नाही वाटत ते तरी तू करू शकतोस, कारण तुझं सगळं जग हे तुझ्या घरामध्येच अडकून आहे. तू तर घरकोंबडा आहेस, कधीही घराबाहेर पडणार नाहीस. तर सागर म्हणतो, सावनी, अगं आपण आहोत ना एकमेकांसाठी घरी. तर सावनी म्हणते, काय? आतापर्यंत मी तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करते ना सागर. अरे कधीतरी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न कर, कधीतरी हे जग दाखवायला मला घेऊन जा.
परंतु नाही सागर, तू तेवढंही करू शकत नाही. याच गोष्टीची मला लाज वाटते. खरं तर मला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय सागर. तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही. अरे कधीतरी मला क्लबमध्ये घेऊन जा, तिथेही लोक एन्जॉय करत असतात. आपणही कधीतरी क्लबमध्ये जावं, एन्जॉय करावं असं मलाही वाटतंय सागर. परंतु तुझ्याकडून कुठल्या अपेक्षाच राहिल्या नाहीयेत, कारण तू घर सोडून कुठे जाणारही नाहीयेस. तुझे हे कपडे आणि तुझं हे वागणं मला बिलकुल आवडत नाही. कधीतरी वेगळे कपडे घालू, कधीतरी बाहेर फिरायला जाऊ, परंतु नाही सागर, तुला तर एक एक रुपया साठवायचा असतो. परंतु एवढा पैसा साठवून काय करणार आहेस? राहून देत. मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये, कारण मी कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्यामध्ये काही बदल होणार नाही. तू घर कोंबडाच राहणार आहेस असं म्हणत सावनी रागानेच तिथून निघून गेलेली असते. सागर बाहेर कुठे फिरायला घेऊन जात नाही म्हणून सावनीची होत असणारी चिडचिड, तर दुसरीकडे मुक्तामध्ये असणारा समजूतदारपणा आणि म्हणूनच सागर अगदी मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. सागर पूर्णपणे भान विसरून गेलेला असतो, कारण मुक्ताच्या अशा या स्वभावामुळे सागर तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो. आता मुक्ता ही सागरला आवाज देऊ लागते आणि विचारते, सागर हो काय झालंय? तुम्ही कुठल्या विचारात हरवलाय? तर आता सागर भानावर येतो. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्हाला डेटवरच जायचं आहे ना, मग काळजी का करता? मी आत्ता आपल्या दोघांसाठी खूप छान अशी तुम्हाला आवडते तशी कॉफी बनवू का? म्हणजे आपण दोघंही एकत्र असे कॉफी पीत आपल्या रूममध्येच डेटवर गेलो याचं फील होऊ शकतं तुम्हाला. सागर म्हणतो, हो ठीक आहे. मुक्ता म्हणते, चालेल मग, फक्त 10 मिनिटात मी आता आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन येते असं म्हणत मुक्ता ही कॉफी आणण्यासाठी निघून जाते. तर आता सागरला मात्र मुक्ताचा खूप अभिमान वाटत असतो. सागर मनाशीच म्हणतो, मुक्ता मी खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. तुम्ही माझी बायको आहात हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. मुक्ता खरंच मी काय बोलू मला काहीच कळत नाही, कारण माझ्या एवढा भाग्यवान कोणीच असू शकत नाही. मी खरंच खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात मुक्ता. मुक्ता मी तुम्हाला वचन देत आहे, मी कधीही तुम्हाला दुःखात ठेवणार नाही, कधीही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार. एक नवरा म्हणून मी माझे कर्तव्य आणि माझी जबाबदारी कधीही विसरणार नाही. मी तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरताही भासू देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सावनीला तिच्या फ्रेंडचा फोन येत असतो. सावनी म्हणू लागते, आता ही सतत का फोन करते? हिला काय सांगू? ती मोठ्या तोऱ्यात मीच तिला फोन केला होता की मी तुला 10 लाख रुपये देईन, परंतु आता माझ्या हातात एकही रुपया नाहीये आणि हिला आता मी पैसे कसे देऊ? आणि हिला काय सांगू की पैशाची व्यवस्थाच झाली नाहीये? नाही, हिला काय बोलायला, कारण हिच्याजवळ भरपूर पैसा आहे, परंतु आता माझ्या हाती मात्र काहीच नाहीये. पण काहीही करून मला तिचे पैसे तर द्यावेच लागतील आणि त्यासाठी नक्कीच काहीतरी करावं लागेल असा विचार करत सावनी आता कपाट उघडते आणि कपाटातील असणारा हर्षने दिलेला नेकलेस हातात घेते आणि विचार करत म्हणते, काय करू? हा तर डायमंडचा नेकलेस आहे, हर्षने मला दिलेलं गिफ्ट आहे. मग हे गिफ्ट आज मी विकू का? नाही, तसंही हर्षने दिलेलं हे माझं शेवटचं गिफ्ट आहे आणि आता जर हे गिफ्ट मी विकलं तर मी नंतर पूर्णपणे कंगाल होईल, माझ्या हाती काहीच राहणार नाही. हा नेकलेस म्हणजे माझा शेवटचा आधार आहे, त्यामुळे हा नेकलेस विकून काहीच उपयोग नाही असा विचार करत सावनी पुन्हा एकदा तो नेकलेस कपाटात ठेवते आणि विचार करते की आता काय करू? खरं तर या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. एवढी छान हातामध्ये चावी मिळाली होती, मग त्या चावीचा मी वापर करायला हवा होता. त्या कपाटातील सर्व पैसे मी ताब्यात घ्यायला हवे होते. आता तर चावीचा आळ मी लकीवर घालू शकले तर पैशांचाही आळ मी घालू शकले असते आणि ते सर्व पैसे मी घ्यायला हवे होते आणि त्यानंतर लकीनेच ते पैसे घेतले असं कांगावा करायला हवा होता. मी काहीच करू शकले नाही. खरं तर त्या लॉकरची एक डुप्लिकेट चावी जरी बनवून घेतली असती तरी माझं काम आज पूर्ण होऊ शकलं असतं, परंतु खरं मीच मूर्ख ठरले की मी काहीच केलं नाही. फक्त ती चावी हातात घेऊन विचार करत बसले की पुढे काय करावं. परंतु आता काय करू? आता काही करून पैसे तर मिळवायलाच हवे. मला काहीतरी करावंच लागेल आणि पैसे मिळवावेच लागतील आणि त्यासाठी मला सागरच्या कपाटाची चावी अगोदर मिळवावी लागेल आणि ते पैसे मला ताब्यात घ्यावे लागतील आणि त्यासाठी काहीतरी प्लॅन करायला हवा, कारण ही सावनी शांत बसू शकत नाही आणि प्रॉब्लेम माझा आहे, त्यावर सोल्युशन मलाच काढावं लागेल आणि मी तो सोल्युशन काढणार, कारण सावनी ही सावनी आहे, ती कधीच शांत बसू शकत नाही. मला जे हवं ते मी मिळवणारच, कारण आतापर्यंत मी माझ्या हिमतीवर माझं नशीब बदलवलं आहे. मग त्या सागरची हुशारी असो किंवा मुक्ताचा कॉन्फिडन्स किंवा त्या हर्षवर्धनची चलाखी, परंतु या सावनी पुढे कोणाचं काहीच चालू शकलं नाही, कारण सावनी कधी हरली नाही आणि हरणारही नाही. आतापर्यंत मी सर्वांना पुरून उरले,
यापुढेही पुरून उरेन, कारण ही सावनी आहे. आता काही झालं तरी त्या कपाटाची चावी मी मिळवणारच आणि त्यातील पैसेही मिळवणार. त्याशिवाय शांत बसणार नाही. असं म्हणत आता सावनी मनाशीच ठाम निर्णय करते की काही झालं तरी सागरच्या कपाटाची चावी ही आपल्या ताब्यात घ्यायचीच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, लकी नाश्ता करण्यासाठी आलेला असतो. तर आता त्याचवेळी इंद्राताई सुद्धा तिथे येतात. तर आता मुक्ता विचारते, मम्मी मी तुम्हाला थालीपीठ देऊ का? गरम गरम थालीपीठ आहेत. लकी तुझ्यासाठी पण घेऊन येऊ का? तर आता इंद्राताई काहीच बोलत नसतात. लकीही काही बोलत नाही. तर तेवढ्यातच सावनी म्हणते, परंतु मला चालेल ना थालीपीठ. आता मात्र स्वाती आणि मुक्ता सावनीकडे पाहू लागतात. तर सावनी म्हणते, नाही म्हणजे मला आदित्यच म्हणाला होता की सईची मुक्ताई खूप छान थालीपीठ बनवते, म्हणून म्हटलं की मला चालेल थालीपीठ. परंतु मुक्ता आता सावनीसाठी थालीपीठ घेऊन न येता आता लकीसाठी थालीपीठ घेऊन येत असते. परंतु त्या अगोदर इंद्राताई लकीला विचारतात, लकी अरे खरं सांग बाळा, तू ते पैसे घेतले नाहीस ना? आता मात्र लकी खूप चिडतो आणि म्हणू लागतो, झालं मम्मी, अगं तुला आता कसं सांगू की ते पैसे मी घेतलेच नाहीयेत आणि ते पैसे घेण्याचा काही संबंधही येत नाही. मी आता तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का की मी पैसे घेतले नाही? त्या चोरीशी माझा कुठलाही संबंध नाही. ती चावी मी घेतलीच नाहीये मम्मी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. परंतु इंद्राताई काहीच बोलत नसतात. तर लकी म्हणतो, वाटलंच होतं की तुझाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. तुम्ही सर्वजण एक काम का नाही करत? तुम्ही सर्वजण एकत्र या आणि मला घराबाहेर तरी काढा. नाहीतर एक काम करा, तुम्ही सर्वांनी मिळून मला अशी काहीतरी मोठी शिक्षा द्या, म्हणजे तुम्हा सर्वांच्याच मनाची समाधानी होईल. असं म्हणत लकी खूप चिडलेला असतो. इंद्राताई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु लकी काही शांत होत नाही. इंद्राताईंना खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच इंद्राताई तिथून रूममध्ये निघून जातात. आता त्याच संधीचा फायदा घेत सावनी लकीचे कान भरवत म्हणते, लकी पाहिलंस ना, मलाही खरंच खूप वाईट वाटतं. अरे तुझ्याच घरची माणसं आज तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत. एवढ्याशा पैशासाठी तुझ्याच घरची माणसं आज तुझ्यावर संशय घेत आहेत. लकी एक खरं सांगू का, तुझ्या जागी जर मी असते ना तर हे घर सोडून कधीच गेली असती. या माणसांना सोडून इथून निघून गेली असते. परत या घरात मी कधी आलेही नसते. असं म्हणत सावनी त्याला भडकवण्याचा प्रयत्न करते. आता त्याच वेळी मुक्ता तिथे लकीसाठी थालीपीठ घेऊन येते. परंतु सावनीच्या या बोलण्यामुळे लकीलाही खूप वाईट वाटलेलं असतं. लकी रागानेच तिथून निघून जातो. मुक्ताही लकीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु लकी काही थांबत नाही. मुक्ताही लकीला आवाज देत म्हणते, लकी अरे थांब ना, अरे थालीपीठ तरी खाऊन घे, असं उपाशी राहू नकोस. परंतु लकी काही ऐकून न घेता तिथून निघून जातो. त्याच वेळी तिथे सागर येतो आणि मुक्ताला विचारतो, काय झालंय मुक्ता? मुक्ता म्हणते, अहो लकीने काहीच खाल्लं नाहीये. तर सागर म्हणतो, मग तुम्ही त्याच्या मागे पुढे का करत आहात? त्याला जर भूक लागली असेल तर खायचं असेल तर खाईल, नाहीतर राहील उपाशी. तुम्ही एवढा का विचार करताय त्याचा? मुक्ता म्हणते, सागर. तर आता सागर नाश्त्यासाठी येतो आणि म्हणू लागतो, माझ्यासाठी गरम नाश्ता असेल तर द्या. तर मुक्ता म्हणते, हो सागर मी घेऊन येते. तर त्या अगोदर मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्ही असं का बोलताय? सागर अहो एकदा तरी विचार करा. लकीच्या वागण्यावरून मला नाही वाटत की ही चोरी लकीने केली असावी, कारण लकीवर माझा पूर्ण विश्वास आहे. लकी असं काही करणार नाही. मला माहीत आहे की लकीने इतर वेळा चुकाही केल्या असतील, परंतु आता त्याने चूक केली असेल असं मला अजिबात वाटत नाही. तिचा चेहराच सांगतो की लकीने असं काहीच केलं नाहीये. सागर प्लीज तुम्ही समजून घ्या. तर सागर म्हणतो, अजून किती समजून घ्यायचं? आतापर्यंत तेच तर केलं आहे. तर मुक्ता म्हणते की हो सागर, लकीच्या हातून चूक झाली. चुका या होतातच, परंतु समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या भावाला, आपल्या घरच्या मुलाला आपण समजून घेणार नाही तर कोणाला घेणार? सागर म्हणतो, मुक्ता आतापर्यंत मी तेच केलं आहे, परंतु आतापर्यंत लकी कधीच सुधारला नाही. त्याची ही कारस्थानं, त्याचं हे वागणं वाढतच चाललं आणि म्हणूनच या सगळ्याला मला खूप कंटाळा आला आहे. मुक्ता म्हणते, नाही सागर, यावेळी लकीची चूक आहे असं मला वाटत नाही. तर आता सागर म्हणतो, ठीक आहे, मग तुम्हाला त्याचे लाड करायचे, त्याला थालीपीठ घालायचे तर घाला, पण प्लीज मला आता काही सांगू नका. असं म्हणत सागर खूप चिडलेला असतो. तर मात्र सावनी खुश होते. आता सर्वांच्या नकळतच सावनी आपला नाश्ता घेऊन तिथून निघून जाते. तर दुसरीकडे लकी आपल्या रूममध्ये विचार करत असतो. झालेल्या प्रकरणामुळे लकीला खूप मनस्ताप झालेला असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे डॉक्टरच्या हाती आता लकीचे रिपोर्ट आलेले असतात. ते लगेच लकीला फोन करतात. लकी पाहतो तर
डॉक्टरांचा फोन आलेला असतो. लकी विचार करत म्हणतो डॉक्टरांचा, आणि आता असा अचानक फोन, असा विचार करत लकी फोन उचलतो आणि विचारू लागतो काय झालं डॉक्टर साहेब. तर डॉक्टर म्हणतात मिस्टर लकी कोळी, तुमचे रिपोर्ट माझ्या हाती आले आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही रिपोर्ट पाहण्यासाठी याल का. लकी म्हणतो परंतु डॉक्टर तुम्ही माझे रिपोर्ट मला मेल कराल का. तर डॉक्टर म्हणतात की हो, मेल तर मी आताही करू शकतो, परंतु मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं आहे आणि म्हणूनच तुम्ही भेटण्यासाठी यावं असं मला वाटत आहे. लकी म्हणतो ओके ठीक आहे, मी येतो क्लिनिकमध्ये. आता हे सर्व काही सावनीने ऐकलेलं असतं. सावनी विचार करते की लकी नक्की कोणत्या रिपोर्टबद्दल बोलत असेल, कारण डॉक्टरनी पण समोरून त्याला कॉल केला आहे. याचा अर्थ नक्की कशाचे रिपोर्ट असतील. सावनी पणाशीच म्हणते जाऊ दे, परंतु मी का विचार करते, त्याचे कोणतेही रिपोर्ट असले तरी मला काय फरक पडतो आहे, असा विचार करत सावनी आता थालीपीठ खात असते. आता सावनी रूममध्ये येते तर सावनीला पुन्हा एकदा आता सावनीच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो. सावनी खूप चिडते आणि म्हणू लागते ही पुन्हा पुन्हा का फोन करते, एकदा सांगितलं ना की पैशाची व्यवस्था झाली की सांगेन, परंतु आता जर पैसे हातातच नसतील तर तुझा फोन उचलून मी काय सांगू आहे. एकदा का तिच्या तोंडावर पैसे फेकले की मी एकदा मोकळी झाले, परंतु त्या अगोदर मला पैसे तर मिळवावेच लागतील. तर दुसरीकडे सागर ऑफिसला निघालेला असतो. तर सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता अहो कपाटामध्ये कॅश ठेवली आहे काही. मुक्ता विचारते काय, तर सागर म्हणतो की हो. मुक्ता म्हणते ती सिंगापूरला जाण्यासाठी ठेवली होती तीच का. तर सागर म्हणतो नाही, ती तर मी बँकमध्ये डिपॉझिटही केली आहे, ही वेगळी कॅश आहे, 16 ते 17 लाख आहेत. आता हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं. सावनीला हे ऐकून धक्का बसतो आणि तिला आनंदही झालेला असतो. सागर म्हणतो एका क्लायंटला द्यायचे ते पैसे आहेत, त्यामुळे क्लायंटचा माणूस येईलच, तर ही चावी मी आता कुठेही न ठेवता तुमच्याच हातात देत आहे, असं म्हणत आता सागर ती चावी मुक्ताकडे देतो. तर दुसरीकडे सावनीने हे सगळं काही ऐकून घेतलेलं असतं. एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्याचं मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सावनी मनाशीच म्हणते मला चोर म्हणायला होतास ना, आता बघ सागर तुझ्या डोळ्या देखतच मी या पैशाची चोरी कशी करते, असं म्हणत आता सावनी ते पैसे चोरायचं ठरवते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर मुक्ताला म्हणतो तुमच्याचमुळे या घरात सगळं काही सुरळीत चालू आहे, फक्त आता एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, ते म्हणजे लकीचं. एकदा का लकी सुरळीत मार्गाला लागला की मला कशाचंच टेन्शन नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता लकी डॉक्टरांना भेटण्यासाठी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो. तर डॉक्टर लकीला म्हणतात की तुमचे रिपोर्ट मी पाहिले आहेत, तुमच्या ॲक्सिडेंटमुळे खूप मोठा आघात तुमच्या शरीरावर झाला आहे की ज्यामुळे तुम्ही यापुढे कधीही बाप बनू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर लकीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ताच्या नकळतच सावनीने कपाटाची चावी मिळवलेली असते आणि त्या चावीचा छाप तिने एका साबणावर घेतलेला असतो. आता तो साबण हातात घेत सावनी म्हणते चावीचा छाप तर मिळाला, परंतु त्याच वेळी दरवाजाचा आवाज येतो आणि नकळतच सावनी आपल्या हातातील साबण खाली फेकते. परंतु त्याच वेळी रूममध्ये मुक्ता येते. आता मुक्ताला पाहून सावनीला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. आता मुक्ताच्या नकळतच सावनी तो साबण बेडच्या खाली ढकलण्याचा प्रयत्न करते, परंतु सावनी मात्र तो साबण पूर्णपणे बेडखाली ढकलण्यामध्ये अयशस्वी ठरलेली असते. आता मुक्ता ही सावनीकडे पाहत असते. तर सावनी विचारते काय झाले, तू अशी का पाहत आहेस. तर आता मुक्ता म्हणते हेच, असं म्हणत आता मुक्ता साबण दाखवते. आता मात्र सावनी खूप घाबरून गेलेली असते. आता सावनीचं सत्य समोर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.